म्हणजे मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, काय कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, कोकण आहे, त्याच्यानंतर मराठवाडा आहे, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. म्हटलं आता मला आणि पुण्याचे लेखक आहेत. म्हणजे मला आता अजून काय पाहिजे. हा योग जुळवण्याचा प्रयत्न मी बरेच वर्ष करतोय आणि त्याच्यासाठी इतक्या म्हणजे चंदूला तर इतकी तरी नाटकं वाचली हे ते, पण हे मला मनापासून आवडलं नाटक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निशाद किनीकर. व्हेरी फर्स्ट टेलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत जिगीषा अष्टविनायक प्रस्तुत, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शिक आणि क्षितिज पटवर्धन लिखित भूमिका हे नाटक कव्हर करायला, ज्याच्यात प्रमुख भूमिका करत आहेत सचिन खेडेकर सर आणि समिधा मॅम. तर बघूया काय आहे हे नाटक, भेट घेऊया नाटकातल्या कलाकारांची आणि जाणून घेऊया भूमिका खरं खरं काय आहे. तू काय इंटर्नशिप करतोयस का? हा, कुठली आहे सिरियल? होय, मग दे त्याला, दे फोन दे. बोल रे माव्या. ए माव्या, तू एक तर थुंक नाही तर बोल. त्याचा म्हणून एक चेहरा असतो, हे अतिशय अधिकारवाणीनं मी सांगू शकतो, कारण मी 35 वर्ष हेच करतो. तर त्याच्यामध्ये नेहमी असं असतं की नट घरी येतो तेव्हा त्याचे पाय जमिनीवर येतात आणि आमच्या नाटकांमध्ये जी बायको आणि मुलगी आहे ती सतत ह्याचे पाय जमिनीवर कसे येतील हेच पाहतात. आणि त्यामुळे नाही, पण हे काय म्हणतात त्याला, नटाच्या बाबतीत तो असाच आहे का, हे वास्तववादी आहे, तो म्हणतो तेच वास्तव आहे का किंवा नाही आहे, अशा खूप म्हणजे रंगांची सरमिसळ होत राहते. आणि ती माझ्या आयुष्यात अनेक वेळा झालेली आहे आणि ती नाटकातनं अधिक चांगली लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. क्राईम शो चाललाय, शिवाय शोध मोहीम चालूच आहे. आम्ही फक्त आई कुठे जात नाही पाहत. वा, आई कशी असावी अशीच, सोशिक, सात्विक आणि सोजवळ. उल्का कालचा भाग मात्र पाहायचा राहिला. अहो, काल त्या सुहासची प्लॅस्टिक सर्जरी झाली ना. हो का? झोपताना एक सुहास, उठताना वेगळाच. अरे चॅनलची भांडण झालं, त्याचं काढला त्याला. या नवीन नाटक जिगीषा अष्टविनायकचं क्षितिजनी लिहिलेलं पटवर्धननी, आणि 21 वर्षानंतर सचिन खेडेकर रंगमंचावर येत आहेत. त्यामुळे ती माणसं आहेत आणि यांची वैयक्तिक ओळख सगळ्यांची मी करून देतो. सुयश झुंझुरके, अतुल महाजन, क्षितिज, समिधा गुरु, जाई खांडेकर, जयश्री जगताप अशी 6 पात्र या नाटकामध्ये आहेत. आणि प्रदीप मुळेंनी नेपथ्य केलं आहे, अशोक पत्केंनी संगीत केलं आहे, प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषा केली आहे. आणि ज्याला असं आपण म्हणतो की आपल्या संस्थेचा प्रयत्न, तुम्ही गेल्या दशकाचे सगळेजण साक्षीदार आहात की एक काहीतरी सतत एक वेगळेपणा, नाविन्य विषयाचं असेल, आशयाचं असेल, आपण सांभाळून ते काम केलं आहे. तिथे आपण नवं जुनं हा निकष लावला नाही, परंतु हॅमलेट, वाडा चिरेबंदी अशी 4 चौघी ही जरा जुन्या पद्धतीची किंवा परत एकदा पुनरुज्जीवित केलेली नाटकं केली, पण त्याच्या जोडीला नवीन नाटकंही आपण केली. हे त्यातलं सगळ्यात रिसेंट आजचं नाटक आहे. आणि मला आनंद होतो सांगायला तुम्हाला की याच्यासाठी आम्ही म्हणजे तो एकटा सोडून आम्ही 7 जण बाकीचे बोलतो की अतिशय उत्तम, दमदार, खणखणीत नाटक खूप दिवसांनी लिहिलं आहे. एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाकडे बघणं आणि त्याचं ज्याला म्हणतो की बंदिस्त नाट्याचं, कारण नाटक हे खूप अवघड क्राफ्ट आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्निकलिटीज असतात. नाटक आपण म्हणतो की सलग बघण्याचं माध्यम आहे. आणि नाटकाची रचना, नाटकाचं क्राफ्टिंग, नाटकाचा आशय आणि त्याचा ग्राफ हे सगळं फार सुंदर पद्धतीने गेलं. मुख्य म्हणजे एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाच्या मागे संशोधन करणं, रिसर्च करणं, अभ्यास करणं हे इतकं खूप चांगलं झालेलं आहे की आमच्या हातात आलेली जी 2 अंकी नाटकाची संहिता होती ती अप्रतिम होती. ती म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की असं खूप दिवसांनी मटेरियल मिळालं मला. म्हणजे मला स्वतःला प्रशांत दळवी, अजित दळवी, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी सगळेच महत्त्वाचे लेखकांबरोबर मी काम केलं. खूप दिवसांनी मला असं दिग्दर्शक म्हणून फॅसिनेटिंग झालं की अरे हे नाटक, या पद्धतीची रचना, या पद्धतीची माणसं. आणि तुम्ही बघितलं असेल की सचिन खेडेकर आणि समिधा, पण सचिन खेडेकर सगळ्यात सिनियर, त्याच्यानंतर समिधा अगदी पहिलं नाटक असणारी जाई आहे. किंवा हा स्वतः दिग्दर्शक आहे, पुण्याच्या रंगभूमीवर काम करतो, दिग्दर्शन करतो, पण तो इकडे आहे. अतुल नाटकात पण काम करतो, दूरचित्रवाणी माध्यमात काम करतो.
त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारचे 6 नट घेऊन आणि एक उत्तम संहिता असताना मला खूप मजा आली. सगळं आपलं त्यांची दिवाळीच. मग काय, मग मी सरळ माझ्या त्या 2 व्हीलरवर जाऊन बसले आणि म्हटलं मी मान्यच करणार नाही की मी नो पार्किंगला गाडी लावली येते. करेक्ट. मग काय खाली उतरून फोटो बिटो बघितला तर तुझा फोटो दाखवला. शाबास. सोडला ना मग. हो, हवालदार म्हणला आपण या असल्या सिरियल नाही पाहत. मग काय, म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यांची नाटकं पाहायला आतुर असतो. त्यांच्यामध्ये मी काही वर्ष होतो आणि महाराष्ट्रातले कलाकार त्यांच्या नाटकात काम मिळावं म्हणून आतुर असतात. मी त्यांच्यातही होतो आणि आता मला त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय. सो हे खूपच स्वप्न होते. सो तिथे माझ्यातलं काहीच बाहेर येऊ शकत नाही. दिग्दर्शक नाही, फक्त अभिनेता बाहेर येतोय. सो काय काय असं काहीच नाही. दिग्दर्शक अजिबात डोकावत नाही. कार्यक्रमाच्या मांडवाचे बांबू चालेत दारात. बापरे. सकाळपासून ढापचूक ढापचूक चालू आहे. ढापचूक ढापचूक. हा सगळं हातय अगं माझं त्या पिकरणी. बरं येते मी. लिफ्टने जा हा शांताबाई. ग बाबा मला घाबरतात एकट्या लिफ्टने जायला. हो. नाही व दादा, चालणं पण होतं तेवढंच. डॉक्टर तर म्हणले रिवर्स मध्ये जिने उतरा. उतरा उतरा. महत्वाच्या गोष्टी अशा होत्या की आतापर्यंत जे काही नाटकात लिहिलं होतं ते 2 स्पेशल सारखं नाटक हे एका गोष्टीवर आधारित होतं. नवागडी नवा राज्य थोडं हलकं फुलकं होतं, पण असं काहीतरी सतत त्यात एक अस्वस्थ वाटणं हा जो मुद्दा असतो लेखकाला, तर अशी मी कायम काही नाटकं पाहायचो आणि मला असं वाटायचं की ह्या नाटकांनी मला जे अस्वस्थ व्हायला होतं आहे ते मला कुठल्याही हिंदी सिनेमानी सिरीजनी किंवा कशानी होत नाही आहे, कारण त्या गोष्टीचं एक जिवंत दर्शन मला नाटकाच्या रूपाने मिळतं. म्हणजे अभिराम भडकमकरांचं ज्याचा त्याचा प्रश्न असो किंवा प्रशांत नळवी सरांचं 4 चौघीसारखं नाटक असो किंवा देहभानसारखं नाटक असो, तर मला कायम असं वाटायचं की मराठी नाटक ही एक अशी जागा आहे जिथे आशय घनतेला एक चांगली परंपरा आहे, हा एक भाग, आणि दुसरं नाटक पाहून विचार करणारी एक अख्खीच्या अख्खी फळी आहे लोकांची, आणि ते जेन्युइनली ते नाटक बघायला येतात आणि अस्वस्थ व्हायला त्यांना आवडतं, त्यांना विचार करायला आवडतं. आणि आपण आता म्हणतो ना की संवेदना बोथट झाल्यात किंवा लोकांच्या आत झिरपायला जागा राहिली नाही, तर मला असं वाटतं की मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक ही एक अत्यंत महत्त्वाची उरलेली जागा आहे जिथनं अजूनही बदलाला वाव आहे. करेक्ट. जिथे अजूनही लोक स्वतःचा मेंदू शाबूत ठेवून येतात, बघतात, आवडलं तर प्रेमाने सांगतात, नाही आवडलं तर हक्काने हे पण करतात की यातल्या ह्या गोष्टी नाही पटल्या. तर मला परत असं वाटत होतं की काम करत राहिल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची फॉर्म्युलॅटिक सेन्सिबिलिटी तयार होते की आता हा एक फॉर्म्युला करू म्हणजे लोकांनाही आवडेल. पण परत असं वाटलं की मराठी नाटक करूया, हे एक बेसिक फाउंडेशन आहे ज्याच्याकडे आपण परत जाऊया आणि लेखक म्हणून स्वतःची एक वल्नरेबिलिटी परत एकदा तपासूया, स्वतःला एकदा परत अस्वस्थ करून बघूया, आणि ज्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण कधीच स्वतःला पाहिलेलं नाही आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण परत एकदा स्वतःला पाहूया. आता तो काय कॉन्टेक्स्ट आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल. पण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकानं अनुभवूया. भारताचा प्रजासत्ताक चिरायू हो. भारत माता की जय. तसं एक चांगलं काम येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागते, एक छान तप करावा लागतो, जसं तुम्ही समिधा वगैरे म्हणताय. मला पण तप करायला लागलं. 12 वर्ष लागले मला पुन्हा सरांच्या नाटकात काम करण्यासाठी. आणि जसं तुम्ही म्हणालात पुरुषप्रधान नाटक आहे का किंवा हे, तर तसं मला नाही वाटलं. जेव्हा मी क्षितिजबरोबर अनेक वर्ष काम करायचं होतं आणि खूप इच्छा होती आणि मी त्याला अनेकदा ते बोलूनही दाखवलं होतं आणि या रूपात ते करण्याची संधी मिळाली. पण हे नाटक वाचल्यानंतर मला कुठेच असं वाटलं नाही की हे कोणाच्या तरी एकावरती आधारित आहे. सबंध 6ही पात्र जी या नाटकातली आहेत, जसं हा म्हणाला तसं कुणीच अशक्त नाही आहे. सगळ्यांना त्यांची त्यांची ठाम मतं आहेत आणि सगळे आपापली मतं मांडत आहेत. आणि कदाचित मला असं वाटतं सर एक वाक्य नेहमी म्हणतात की समोरच्या ऑडिटोरियममध्ये आपल्या रंगपटामध्ये आपण अंधार करून घेतो स्वतःवर आणि मग समोरचं नाटक उजेडात बघत असतो आणि आपण कुठेतरी आपले विचार त्याच्यात शोधत असतो. सो मला असं वाटतं प्रत्येक प्रेक्षक या 6ही पात्रांमध्ये स्वतःला बघणार आहे, कारण हे आजचं नाटक आहे. आज काय घडतंय मला हेच सांगायचं होतं किंवा मला हेच बोलायचं होतं असं हे प्रत्येकाला वाटणार आहे. म्हणजे त्या रंगगृहात बसलेली एखादी बाई असेल तर तिला डेफिनेटली वाटणार आहे की हो हिचं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या नटाला वाटणार आहे की हो माझं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या जेनझी, ही जेनझी रिप्रेझेंट करते, वाटणार आहे की यार मला असंच वाटतं, मला हेच माझ्या आईवडिलांना सांगायचं आहे. सो कुठेही कुणीतरी प्रधान असल्याचं किंवा कुठेतरी कोणी वरचढ असण्याची कुठलीच भूमिका नाही आहे. प्रत्येकाचं ठाम मत आहे. आणि
एका नटाची बायको खऱ्या आयुष्यात असणं जेवढं अवघड आहे, जेवढं तारेवरची कसरत तिची आहे, तेवढीच या नाटकामध्ये पण आहे की त्याचा एकंदरीत आवाका बघता तो नट आहे, त्याचं अस्थिर क्षेत्र आहे किंवा जे काही त्यांच्या आयुष्यातले चढउतार आहेत ते ती बाई म्हणून, बायको म्हणून, आई म्हणून तिला काय काय फेस करावं लागतं आहे. सो तिच्या आयुष्याच्या कहाणीमध्ये ती स्त्रीप्रधान आहे, कारण तिचं लाईफ ती झगडते, तिच्या आयुष्यामध्ये तिची गोष्ट वेगळी चालू आहे जरी याची असली. म्हटलं तर केवढा स्नॉबी वागलास. कुहू, तू ना इंग्लिश आणि पटकन असं एकदम बोलू नकोस, मला कळायला खूप वेळ लागतो. नाहीच दिलास ना पण तू. त्यावेळेला मी कोकणात शूटिंग करत होतो, तिथे नेटवर्क नव्हतं. आत्ता शूट करू का बाईट? आत्ता कोणाला दाखवू? पकडलेल्या सापांना. फिदी मी जयश्री जगताप. भूमिका हे नाटक प्रत्येकाने बघायला आलं पाहिजे, कारण या नाटकामध्ये खूप हसायला येईल, रडायला येईल, भावनिक व्हायला होईल, संवेदनशीलता जागी होईल आणि एक चांगला विचार आपण घरी जाताना घेऊन जाल. आणि उत्तम नाटक आहे, प्रत्येकाने बघायला यावं, कारण सचिन सर काम करतायत, समिधा काम करते, सुयश आहे, जाई आहे, अतुल दादा आहे. तर मला असं वाटतं की एक वैचारिक नाटक आहे. प्रत्येक कॅरेक्टरचं काही ना काही म्हणणं आहे आणि माझं जे पात्र आहे ते प्रत्येकाच्या घराघरातलं आहे, एक विचार करायला भाग पाडेल असंही आहे. थँक्यू. नमस्कार, मी अतुल महाजन. आम्ही भूमिका म्हणून एक नवीन कोरं नाटक घेऊन येतो आहे. प्रेक्षकांना मी एकच सांगेन की आजच्या काळातलं आजचं घडणारं नाटक आम्ही सादर करतो आहे. तुम्ही नक्की बघायला थिएटरमध्ये या, कारण तुमच्यासाठी तो एक फार मोठा एक्सपिरियन्स असणार आहे. आमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. सगळ्यात महत्त्वाचे सचिन खेडेकरसारखे अभिनेते या नाटकात 21 वर्षानंतर काम करत आहेत. आणि आमच्यासाठी म्हणजे काय, चंद्रकांत कुलकर्णी सरांबरोबर काम करायला मिळणं हे आमच्यासाठी स्वप्नच होतं, किंवा क्षितिज पटवर्धनांसारख्या लेखकाचं नाटक करायला मिळणं हे आमच्यासाठी स्वप्नच होतं. आणि मी मगाशी म्हटलं तसंच की ही सगळी रिहर्सल्स आणि हे सगळं म्हणजे आमच्यासाठी एक वर्कशॉप, थिएट्रिकल वर्कशॉपच होतं. तर त्यामुळे खूप मजा आली आणि ती जी काय आम्ही मजा आली आहे ती तुम्हाला प्रत्यक्ष थिएटरमध्ये बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही नक्की थिएटरमध्ये या. या लोकांना ना माईक द्यायचा अवकाश. फुल लचकेच तोडतात त्या माईकचे आणि कानाचे पण. नो वे बाबा, बोधनकर काकू गातायत. वाव. या बोधनकर काकू असल्या डेंजर आहेत ना. कधीही बघितलं की कुहू मोठी झाली, कुहू मोठी झाली. अरे मग काय फ्रीज होणार होते का मी बालपणात? रिडेव्हलपमेंट झाल्यापासून तरी मला वाटलं होतं की चेंज होईल. नमस्कार, मी जाई खांडेकर. भूमिका हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, क्षितिज पटवर्धन लिखित. हे खूप आजच्या काळाचं, आजच्या प्रश्नांचं आणि आजच्या विचाराचं नाटक आहे. आणि त्यात मी एक असं पात्र प्ले करते जे आजच्या जेनझीला, आजच्या यूथला खूप छानपणे रिप्रेझेंट करतं, आमच्या सगळ्या प्रश्नांना खूप छानपणे रिप्रेझेंट करतं. सो ह्या नाटकासाठी कुठलाही एज ग्रुप नाही आहे, कुठलाही एक ऑडियन्स वर्ग नाही आहे. तुम्ही सगळेजणं तुमच्या मित्रांबरोबर येऊ शकता, आजी आजोबांबरोबर येऊ शकता, आईबाबांबरोबर येऊ शकता, पार्टनर्सबरोबर येऊ शकता. सो नक्की या, नक्की बघा.